अजित पवार साहेब जिवंत आहे. अजित पवार साहेब जिवंत आहे. धक्का लागला ना तर व्हिडिओ पूर्ण बघा. हा मलाही धक्का लागला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, प्रूफ देतो तुम्हाला. अजित पवार साहेबांनी शरद पवार साहेबांना फोन केला, मी सुखरूप आहे. आणि शरद पवार साहेबांना माहित आहे की कुठे ठेवला कुठे नाही. कारण एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन राहिला आहे. एक आजोबाचा, आजोबा आणि आजी एका गाडीमध्ये बसलेले आहे आणि ते सांगत आहे. बघा हा व्हिडिओ. आणि आजी दादा लोक म्हणतात मेलाय. मेला काय? नाही मेला. नाही ना, जिवंत आहे. अरे बाबा, माझ्या अंगावर काटा आला बाबा. तुम्हाला सांगू, आजी दादा बघितलं ना, ते सांगतात की अजित दादा जिवंत आहे. शरद पवार साहेबांचा कॉल आला होता यांना, अजित दादांना. आणि अजित दादा कुठं आहे हे शरद पवार साहेबांना सुखरूप माहित आहे. तर मग सीबीआय सीआयडीने याची चौकशी केली. चौकशी केल्यावर जे आजोबा आजी आहे ना त्यांना भेटले आणि त्यांना भेटल्यावर त्यांची चौकशी केली की तुम्ही कसे काय सांगू शकता. हो, अजितदादा जिवंत आहे आणि शरद पवार साहेबांना माहित आहे. शरद पवार साहेबांना कॉल आला होता अजितदादांचा. तर विचार करा तुम्ही. तर सीआयडी सीबीआयने चौकशी केली. तर अगोदर आपल्याला हे पुरं जाणून घ्यायच्या अगोदर आपल्याला 1 महिन्याच्या अगोदर आपल्याला जावं लागेल. ज्या विमानामध्ये अजितदादांचा घात झाला त्या विमानात 5 जण बसले होते की 6 जण बसले होते हे माहित नाही अजून. अगोदर म्हटलं तर विमानामध्ये 6 जण बसले, 5 जणांचं प्रेस सापडलं. मग आता उघडणीस आलं की 5 जणांचं प्रेस सापडलं, 5 जण बसले होते. काय समजावं तुम्ही सांगा. आणि अजितदादाचा घात होऊन 1.5 महिना होत आलेला आहे. तरी पण अजितदादाची बॉडी ही फुगलेली होती. आणि घड्याळीहून त्यांचं माहित पडलं की अजितदादाची बॉडी होई म्हणून. ते विचार करा तुम्ही या गोष्टीचा. आणि अजितदादा जिवंत आहे असे आजोबा सांगून राहिले, आजी सांगून राहिली. सीबीआय सीआयडी चौकशी करून राहिले. त्यांना विचारात पडला की असं असं अचानक कसं काय सांगून आले, ठामपणे छाती टोकून काय सांगत आहे आजोबा. तर आजोबाची चौकशी केली आणि अजितदादानं शरद पवार साहेबांना फोन केला म्हणते, असे आजोबा सांगत होते. खरं काय तुम्हाला खरं वाटते का? कारण हा व्हिडिओ एवढा व्हायरल झालेला आहे, एवढा व्हायरल झालेला आहे, पुरा महाराष्ट्राने पुरा भारतभर व्हायरल पसरत हा व्हिडिओ. आणि मग जे लोकांनी घात केला ना त्यांची झोप उडाली म्हटलं, झोप ह्या व्हिडिओनी. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. अजितदादांचा घातून 1 ते 1.5 महिना झाला. पण घात कसा झाला, काय कसा झाला, पण आजोबा सांगत आहे की अजितदादाचा घात झाला नाही, अजित जिवंत आहे. अजितदादाला शरद पवार साहेबांनी लपून ठेवलेला आहे, कुठेतरी नेलेला आहे, कुठल्या देशात नेलेला आहे असे आजोबा सांगून राहिले. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. पण अजितदादा जिवंत आहे तर कुठं आहे हे आजोबा सांगत आहेत. अजितदादा जिवंत आहे तर कुठं आहे, कुठं असणार अजितदादा, परत येणार का नक्की? परमेश्वराला माझं एकच म्हणणं आहे, खरंच अजितदादा जिवंत आहे का? शरद पवार साहेबांनी अजितदादाला लपून ठेवलाय का? तुम्हाला असा मनात शंका आहे का? तर नक्की कमेंट करून सांगा. कारण आजोबा सांगत आहे की अजितदादा जिवंत आहे आणि शरद पवार साहेबांना त्यांचा फोन आला होता. शरद पवार साहेबांना त्यांचा फोन आला होता. त्या कारणावर तुम्हाला सांगत आहे अजितदादा जिवंत आहे. आहे का? मला तर वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल नक्की कमेंट करून सांगा. कारण अजित पवार साहेब हे राजकारणातले बलाढ्य योद्धा होते. आणि तुम्हालाही माहित आहे की अजितदादाचा घातून 1 ते 1.5 महिना होत आलेला आहे. तरीही अजितदादाचा घात झाला की अपघात हे माहित नाही. पण तुम्हाला वाटत असेल की ते म्हातारे आजोबा खरे बोलत असेल तर त्या म्हाताऱ्या आजोबाच्या तोंडात पोतभर साखर पडो हे माझं मत आहे. परमेश्वराला एकच म्हणू की अजितदादाला पाठवून द्या. पण खरंच म्हातारा आजोबा हा खरा बोलत आहे का? म्हातारा आजोबा हा खरा बोलत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा.
हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्याच गोष्टीचे अपडेट मिळणार. अजित पवार साहेबांबद्दल सगळ्याच घडामोडी तुम्हाला ह्या चॅनलवरती माहिती मिळणार. काय वाटते तुम्हाला? खरंच आजोबा हे बोलत आहे, खरं आहे का? खरं आहे का? कारण अजित दादांचा घातून 1 ते 1.5 महिना झाला. कोणीही बोलायला तयार नाही. सुमित्राताई बोलायला तयार नाही. शरद पवार साहेब बोलायला तयार नाही. आणि आजोबा सांगून राहिले, एक नवीन उघड आलं की आजोबा सांगून राहिले की अजित दादा जिवंत आहे. मला धक्काच पोहोचला, तुम्हालाही धक्का पोहोचला असेल. मलाही धक्का पोहोचला, तुम्हालाही धक्का पोहोचला असेल. गोष्ट हे आहे की अजितदादा जिवंत आहे तर कुठं आहे, काय आहे, कधी येणार परत, कोण आणणार परत, काही मालूम नाही. गोष्ट हे आहे की हे जे म्हातारा आजोबा बोलून राहिले हे खरं आहे का? खरं असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काय आहे नक्की कमेंट करून सांगा. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.